4.4 द साइन ऑफ फोर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिलेबसमधली शेवटची नॉवेल, या नॉवेलचा आज आपण प्लॉट अभ्यासणार आहोत. सो लेट्स बिगिन द प्लॉट ऑफ द नॉवेल. The novel has a complex plot involving service in India, the Indian rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among four convicts, the four of the title, and two corrupt prison guards. मग विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ कॉम्प्लेक्स प्लॉट. म्हणजे कथानक जे काय आहे ते कॉम्प्लेक्स आहे. मग कॉम्प्लेक्स कसं, तर जे काही ब्रिटिश आर्मीमध्ये ऑफिसर्स होते, आर्थर मॉस्टन, जॉन शॉल्टो, तर त्यांची इंडियामध्ये जी काही पोस्टिंग झाली, तर इंडियातली सर्व्हिस, त्यानंतर 1857चा जो काही उठाव झाला, तर तो उठाव, त्याचबरोबर जो आग्र्याचा खजिना लुटला गेला, स्टोलन ट्रेजर, आणि त्यानंतर त्या 4 लोकांमध्ये जो काही करार झाला, ॲग्रीमेंट, थोडक्यात ते गुन्हेगार होते, त्यांच्यातला झालेला करार, म्हणजे जे आपलं टायटल आहे नॉवेलचं, द साइन ऑफ फोर. आणि त्याचबरोबर जे 2 करप्ट प्रिझन गार्ड्स होते, म्हणजेच आर्थर मॉस्टन आणि मेजर शॉल्टो. तर अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स प्लॉट आहे. अकॉर्डिंग टू मेरी, इन डिसेंबर 1878 हर फादर हॅड टेलिग्राफ हर upon his safe return from India and requested her to meet him at the Langham Hotel in London. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो, 1878ला तिच्या वडिलांनी भारतातून तिला टेलिग्राफ केला होता की मी आता सेफली लंडन या ठिकाणी रिटर्न येतोय आणि लंडनला सुखरूप मी परत आलेलो आहे. लँगहॅम नावाच्या हॉटेलमध्ये मी भारतातून लंडनला परत आलेलो आहे, तर त्या ठिकाणी तू येऊन मला भेट, अशी रिक्वेस्ट ते टेलिग्राफमध्ये करतात तिला. वेन मेरी अराइव ॲट द हॉटेल, शी वॉज टोल्ड दॅट हर फादर हॅड गॉन आउट द प्रिव्हियस नाईट अँड नॉट रिटर्न. मग जेव्हा मेरी मॉस्टन आपल्या वडिलांच्या भेटीसाठी त्या लँगहॅम हॉटेलमध्ये येते, तिथे जाऊन तिला कळतं की गेल्या रात्रीच तुझे वडील या ठिकाणाहून गेलेले आहेत, ते अजूनपर्यंत परत आले नाहीत. डिस्पाईट ऑल एफर्ट्स, नो ट्रेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. खूप प्रयत्न केले मेरी मॉस्टनने, तरी देखील तिच्या वडिलांचा काही ट्रेस तिला मिळाला नाही. मेरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर जॉन शॉल्टो, हू वॉज इन द सेम रेजिमेंट लिव्ह इन इंग्लंड. मग विद्यार्थी मित्रांनो, आर्थर मॉस्टन बरोबरच त्यांचे एक मित्र देखील होते ब्रिटिश आर्मीमध्ये, ज्यांची नियुक्ती इंडियामध्ये करण्यात आली होती यांच्यासोबत, मेजर जॉन शॉल्टो म्हणून. मग मेरी मॉस्टनला समजलं की माझ्या वडिलांचे एकमेव मित्र जे सेम रेजिमेंटमध्ये आहेत, चला त्यांना जाऊन विचारूया की माझे वडील नेमके कुठे गेले. कारण भारतातून तर ते सुखरूप आलेले आहेत लंडनमध्ये, मात्र इथे आल्यावर गेल्या रात्रीपासून ते गायब झालेले आहेत. मग नेमकं काय झालं त्यांच्याबरोबर, तर याची चौकशी करण्यासाठी त्या मेरी मॉस्टन त्या ठिकाणी जाते व चौकशी करते. बट ही डिनाईड नोविंग हर फादर हॅड रिटर्न. मात्र विद्यार्थी मित्रांनो, मेजर शॉल्टो तिला म्हणतात की तुझे वडील परत आले की नाही, या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसीव्ड 6 pearls इन द मेल फ्रॉम ॲन अनॉनिमस बेनिफॅक्चर, 1 per year since 1882, आफ्टर answering an anonymous newspaper query enquiring for her. मग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मेरी मॉस्टनच्या पुढे एक कोडं त्या ठिकाणी आलेलं आहे, आणि ते म्हणजे काय, तर गेल्या 6 वर्षापासून तिला मेल येतोय आणि त्या मेलसोबत एक पर्ल म्हणजे जो मोती असतो, तर मोती देखील तिला दरवर्षी मिळतोय. आणि तो सुद्धा कुणाकडनं, तर निनावी व्यक्ती आहे, कारकर्ता किंवा दाता म्हणतो, अशा प्रकारचा व्यक्ती तिला दरवर्षी एक मोती पाठवतो. आणि तो देखील 1882 पासून दरवर्षी एक मोती पाठवला जातो. मेरी मॉस्टनला कसा पाठवतो, तर एकदा न्यूजपेपरमध्ये मेरी मॉस्टन कोण याच्याबद्दल त्याने चौकशी केली, आणि ती न्यूज वाचल्यानंतर मेरी मॉस्टनने तिचा ॲड्रेस दिला. तेव्हापासून दरवर्षी हा व्यक्ती तिला पर्ल पाठवतो. विथ द लास्ट पर्ल शी रिसीव अ लेटर रिमार्किंग दॅट शी हॅज बीन रॉंग अँड आस्किंग फॉर मीटिंग. शेवटचा पर्ल तिला पाठवला जातो. त्याचबरोबर एक लेटर देखील असतं, आणि त्या लेटरमध्ये उल्लेख केलेला असतो की तुझ्याबरोबर अन्याय झालेला आहे आणि त्या बाबतीत तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणून तू मला भेटायला ये. होम्स टेक्स द केस अँड सून डिस्कवर्स दॅट मेजर शॉल्टो हॅड डाईड इन 1882
and that within a short span of time, Mary began to receive the pearls, implying a connection. विद्यार्थी मित्रांनो, शार्लॉक होम्स हे जे काही डिटेक्टिव्ह आहेत, मेरी मॉस्टन ती केस त्यांच्या हातात देते आणि मग त्यांच्या लक्षात येतं की मेजर शाल्टो 1882मध्ये एक्सपायर्ड झाले आणि त्या कालावधीमध्ये नेमकं मेरी मॉस्टनला पल्स येत आहे, म्हणजे कुठेतरी कनेक्शन त्या ठिकाणी दिसतं याचं हे शार्लॉक होम्सच्या लक्षात आलं. द ओनली क्ल्यू मेरी कॅन गिव्ह होम्स इज अ मॅप ऑफ फोर्ट्रेस found in her father's days with the names of Jonathan Small, Mohammad Singh, Abdullah Khan and दोस्त अकबर. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरी मॉस्टन शार्लॉक होम्सला एक क्लू त्या ठिकाणी देते की जो काही किल्ल्याचा मॅप आहे तर तो तिच्या वडिलांच्या डेस्कमध्ये आढळून आला आणि त्या मॅपवर 4 लोकांची नावं होती. ते 4 लोक कोणकोणते, तर आपल्या नॉवेलचा जो काही विलन होता अँटॅगॉनिस्ट जॉनाथन स्मॉल आणि 3 सिख लोक मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर, ही 4 नावं त्या ठिकाणी दिसून आली आणि ती त्या शार्लॉक होम्सला दाखवते. होम्स, वॅटसन अँड मेरी मीट थेडियस शॉल्टो, द सन ऑफ द लेट मेजर शॉल्टो अँड द अनॉनिमस सेंडर ऑफ द पल्स. विद्यार्थी मित्रांनो, मेरी मॉस्टनला जे काही दरवर्षी पल्स पाठवले जायचे मोती, तर तो पाठवणारा निनावी व्यक्ती जर कोणी असेल तर तो थॅडियस शॉल्टो या ठिकाणी आपल्याला माहीत होतोय. मग डॉक्टर वॉटसन, शार्लॉक होम्स आणि स्वतः मेरी मॉस्टन मेजर शाल्टोचा जो मुलगा आहे थेडियस शॉल्टो याच्याकडे जातात. थेडियस कन्फर्म्स द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. आणि मग थेडियस शॉल्टो त्या ठिकाणी कन्फर्म करतो की ज्या वेळेस मेरी मॉस्टनचे वडील एक्सपायर झाले त्यावेळेस त्या ठिकाणी माझे वडील मेजर शाल्टो देखील होते. दे हॅड अरेंज अ मीटिंग टू डिवाइड अ प्राइसलेस ट्रेजर. मग असं कन्फर्म का सांगू शकतो, कारण अतिशय सोपं विद्यार्थी मित्रांनो की तो मिळालेला ट्रेजर जो काही होता अमूल्य खजाना होता आणि त्यात हिस्सा किंवा वाटा करण्यासाठी आर्थर मॉस्टन आणि मेजर शाल्टो यांची मीटिंग झाली होती. आर्थर मॉस्टन कसे एक्सपायर झाले हे पण आपल्याला आता लक्षात येईल. भारतातून मेजर शाल्टो यांनी तो ट्रेजर आणलेला असतो. मूल्य असा खजिना डिवाइड करण्यासाठी आर्थर मॉस्टन आणि मेजर शाल्टो एकत्र त्या ठिकाणी येतात. वाईल क्वारलिंग ओव्हर द ट्रेजर, कॅप्टन मॉस्टन लॉंग इन वीक हेल्थ सफर्ड हार्ट अटॅक. मग दोघांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भांडण होतं त्या ट्रेजरच्या हिश्श्यावरनं आणि त्या भांडणामध्ये मेरी मॉस्टनचे जे काही वडील आहेत आर्थर मॉस्टन यांना हार्ट अटॅक येतो. अर्थात बऱ्याच दिवसापासून ते आजारी देखील होते. नॉट वॉन्टिंग टू ब्रिंग अटेन्शन टू द ऑब्जेक्ट ऑफ द क्वारल अँड ऑल्सो वरीड दॅट सर्कमस्टान्सेस वुड सजेस्ट दॅट ही हॅड किल मॉस्टन इन अन आर्ग्युमेंट पर्टिक्युलरली. म्हणजे दोघांमध्ये जो काही वाद झाला त्या वादावरनं त्या ठिकाणी आर्थर मॉस्टन यांना अटॅक आला. particularly since Mostyn had struck the corner of the chest as he fell. म्हणजे एका कोपऱ्याला डोक्यावर पडल्यामुळे त्या ठिकाणी ऑल्टो डिस्पोज ऑफ द बॉडी अँड हाईड द ट्रेजर. विद्यार्थी मित्रांनो, जोरदार डोक्याची धडक पडताना छातीच्या कॉर्नरला लागल्यामुळे अटॅक आला असावा आणि मग मेजर शाल्टो यांच्या मनामध्ये भीती भरली गेली की अरे या आर्थर मॉस्टनचा खुनाचा आरोप माझ्यावर येईल, म्हणून ती डेड बॉडीची विल्हेवाट लावतात. एव्हर ही हिमसेल्फ सफर फ्रॉम पुअर हेल्थ अँड अन एनलार्ज स्प्लीन पॉसिबली ड्यू टू मलेरिया ॲज अ क्विनाईन बॉटल स्टँड बाय बेड. त्यांचं देखील आरोग्य चांगलं नसतं, त्यांनाही स्प्लीनचा त्या ठिकाणी त्रास आहे. त्या स्प्लीन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इट इज अ लार्ज डार्क रेड ओव्हल ऑर्गन असतं आणि पॉसिबली त्या ठिकाणी मलेरिया झालेला असतो, म्हणून मलेरियामुळे देखील त्यांना खूप त्रास होतो. हिज ओन हेल्थ बिकेम ओर्स वेन ही रिसीव अ लेटर फ्रॉम इंडिया इन अर्ली 1882. म्हणजे 1882ला जेव्हा त्यांना लेटर मिळतं त्यावेळेस त्यांची तब्येत खूप खालावली जाते. अँड डाईंग ही कॉल हिज 2 sons अँड कन्फेस टू मॉस्टन्स डेथ अँड वॉज अबाउट टू divulge the location of the treasure when he suddenly cried, "Keep him out," before falling back and dying.
मग विद्यार्थी मित्रांनो, मेजर शॉल्टो यांना एक लेटर येतं 1882ला. त्याच्यामुळे देखील त्यांच्या मनात खूप भीती निर्माण होते आणि जेव्हा त्यांना अटॅक येतो, म्हणजे ज्या विंडोमध्ये एक चेहरा दिसतो दाढीवाल्याचा आणि तो दाढीवाला दुसरा तिसरा कोणी नसून जॉनाथन स्मॉल असतो. त्याचं लेटर जेव्हा येतं त्यावेळेस यांच्या मनात भीती काय निर्माण होती की अरे, हा व्यक्ती जेलमधून फरार झाला म्हणजे निश्चितच माझा तपास करण्यासाठी इथे येणार. ओके. आणि त्या भीतीने त्यांना अटॅक आला, ते एक्सपायर झाले. एक्सपायर होताना मात्र दोघं जे काही मुलं होते, थेडियस शॉल्टो आणि बार्थोलोमियो शॉल्टो, या दोघांना बोलवून घेतलं आणि बोलावल्यानंतर तो ट्रेझर नेमका कुठे आहे त्याचं लोकेशन त्यांना सांगणार. तेवढ्यातच जोरात ते ओरडतात कीप हिम आउट, म्हणजे तो जो कोणी व्यक्ती आहे विंडोज जवळ आलेला त्याला जरा बाजूला काढा. म्हणजे तो व्यक्ती कोण आहे तर जॉनाथन स्मॉल. बिफोर फॉलिंग बॅक अँड डाईंग द पझल सन्स ग्लिम्स अ फेस इन द विंडो बट द ओनली ट्रेस वॉज अ सिंगल फुटस्टेप इन द डर्ट. मग ते दोघंही मुलं कन्फ्यूज होतात, गोंधळतात की कोण आलं. त्या विंडोतून ते डोकावून बघतात तर त्या ठिकाणी एक फुटस्टेपचं चिन्ह त्या ठिकाणी दिसून येतं. ऑन देअर फादर्स बॉडी इज अ नोट रीडिंग द साइन ऑफ 4. आणि त्यांच्या वडिलांच्या बॉडीजवळ एक चिठ्ठी त्या ठिकाणी दिसून येते ज्याच्यावर लिहिलेलं असतं द साइन ऑफ द 4. बोथ ब्रदर्स quarrel over whether Legacy should left to Mary Mostyn and Thaddeus left his brother Bartholomew, taking a chaplet and sending its pearls to Mary. मग पुन्हा दोघं भावंडांमध्ये भांडण होतं की नेमका जी काही वडिलोपार्जित मिळकत आहे म्हणजे तो ट्रेझर तो कुणाला मिळाला पाहिजे. मग थेडियस शॉल्टो आणि बार्थोलोमियो शॉल्टो दोघांमध्ये फायटिंग होते. त्यानंतर त्यांना असं वाटतं की मेरी मॉस्टनला पण त्याचा हिस्सा द्यायचा की नाही. त्या मॅटरवरनं दोघंही एकमेकांशी भांडतात आणि मेरी मॉस्टनला जो काही चॅपलेट असतो म्हणजे मोत्यांचा हार, तर त्या हारमधून एक एक पर्ल मेरी मॉस्टनला दरवर्षी थेडियस हा पाठवतो. द रिझन ही सेंड द लेटर इज दॅट बार्थोलोमियो हॅज फाउंड द ट्रेजर अँड पॉसिबली थेडियस अँड मॅरी माइट कन्फ्रंट हिम फॉर अ डिव्हिजन ऑफ इट. आणि खऱ्या अर्थाने बार्थोलोमियो याला तो ट्रेझर मिळालेला असतो आणि त्याला असं वाटतं की आता थेडियस आणि मेरी मॉस्टन त्यांचा हिस्सा घेण्यासाठी माझ्याकडे येतील. त्या कारणास्तव त्या दोघं भावंडांमध्ये भांडण सुरू होतं ट्रेझरवरनं. बार्थोलोमियो इज फाउंड डेड इन हिज होम फ्रॉम अ पॉयझन डार्ट अँड द ट्रेजर इज मिसिंग. त्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बार्थोलोमियो याचा मृत्यू झालेला असतो. त्याच्या मानेमध्ये एक जो काही डार्ट आहे पॉयझन डार्ट, म्हणजे जो पॉयझन थॉर्न आपण टोंगाने मारलेला बघितला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तशा प्रकारचा एक सारखा प्रकार असतो. तो गेल्यानंतर जे पॉयझन असतं ते पूर्ण मिक्सअप होतं आणि व्यक्ती मृत्युमुखी पावतो. तसा बार्थोलोमियोचा मृत्यू झाला आणि मात्र तो ट्रेझर होता तर तो ट्रेझर मात्र आता मिसिंग झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्या लक्षात काय आलं की ज्या ज्या व्यक्तीकडे ट्रेझर गेलेला आहे त्या त्या ठिकाणी काही ना काही ट्रॅजिक घटना घडलेल्या आहेत. वाईल द पोलीस रॉंगली टेक थेडियस इन ॲज अ सस्पेक्ट, होम्स डिड्युसेस दॅट देअर आर 2 persons इन्व्हॉल्व इन द मर्डर. मग पोलीस लोक थेडियसवर संशय घेऊन त्याला घेऊन जातात की यानेच खून केला असावा. मात्र ज्यावेळेस शॉर्लॉक होम्स हे शोधून काढतात, तपास करतात, तर त्यांच्या लक्षात येतं की 2 लोक आहेत ज्या 2 लोकांनी या ठिकाणी मर्डर केलेला आहे. आणि ते 2 लोक कोणते तर वन लेग मॅन जॉनाथन स्मॉल ॲज वेल ॲज अनदर स्मॉल अकम्प्लाइस. मग एकच पाय असलेला, दुसरा पाय लाकडाचा असलेला जॉनाथन स्मॉल आणि दुसरा स्मॉल म्हणजे एक नावाने स्मॉल जॉनाथन स्मॉल आणि एक स्मॉल म्हणजे ठेंगणा व्यक्ती, बुटका व्यक्ती, कोण तर टोंगा, त्याचा साथीदार. हे 2 लोक आहेत ज्यांनी मर्डर केला. ही ट्रेसेस देम टू अ बोट लँडिंग वेअर स्मॉल. तर ते एका बोटीच्या साहाय्याने पलायन करतात आणि तो ट्रेस शॉर्लॉक होम्सला लागतो. ते देखील बोटीच्या साहाय्याने त्यांचा पाठलाग करतात. ॲज हायर्ड अ स्टीम लॉन्च नेम द ऑरोरा. मग एक स्टीम लॉन्च आहे ऑरोरा नावाची, तर ते भाड्याने घेतात हे दोघंही जॉनाथन स्मॉल आणि टोंगा. विथ द हेल्प ऑफ डॉग टॉबी दॅट ही सेंड्स वॉटसन टू कलेक्ट फ्रॉम मिस्टर शर्मन द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स अँड हिज ओन डिस्गाईज, होम्स ट्रेसेस द स्टीम लॉन्च. मग विद्यार्थी मित्रांनो,
शॉर्लॉक होम्स त्यांचा जो काही मित्र आहे डॉक्टर वॉटसन यांना मिस्टर शर्मनकडे पाठवतात. मिस्टर शर्मन हे पाळीव प्राणी पाळणारे आहेत, जसं साप, अजगर किंवा डॉग वगैरे. तर त्यांच्याकडे एक डॉग, टॉबी नावाचा डॉग घेण्यासाठी पाठवतात, कारण तो डॉग जो काही स्मेल असणार आहे तर त्या स्मेलच्या साहाय्याने ओळखू शकणार, ट्रेस लावणार की हे दोघंही नेमके कुठल्या दिशेने फरार झाले. तर एक स्टीम लॉन्चच्या साहाय्याने ते फरार झाले. डॉगी टॉबी नावाचा डॉग त्यांना हेल्प करतो शोधून काढण्यासाठी आणि स्वतः होमसुद्धा डिस्गाईज करतात, वेषांतर करतात आणि एक स्टीम लॉन्च ते देखील घेतात आणि मग या दोघंही मर्डररचा ते पाठलाग करतात. इन अ पोलीस टीम लॉन्च, होम्स अँड वॉटसन चेज द ऑरोरा अँड कॅप्चर इट. शेवटी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एका पोलीस बार्जमध्ये जेव्हा हे पाठलाग करतात थेम्स रिव्हरमध्ये, तर त्यावेळेस त्या ऑरोरा नावाच्या स्टीम लॉन्चला ते कॅप्चर करण्यामध्ये यशस्वी होतात. बट इन द प्रोसेस एंड अप किलिंग द स्मॉल कंपॅनियन आफ्टर ही अटेम्प्ट्स टू किल होम्स विथ पॉयझन डार्ट शॉट फ्रॉम अ ब्लो पाईप. मग आपल्याला माहिती आहे टोंगा काय करायचा, त्या ब्लो पाईपने जो डार्ट होता म्हणजे मिसाईल असलेला तो काही प्रकार आहे तर तो शॉट करायचा. तर अशा प्रकारे दोघांमध्ये अटॅक सुरू झाले. कुणामध्ये, टोंगा आणि शॉर्लॉक होम्स, डॉक्टर वॅटसन एकमेकांवर अटॅक करत होते. त्या अटॅकमध्ये त्या स्मॉलला शॉर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांनी शॉट मारलं त्याला. स्मॉल ट्राईज टू इस्केप बट इज कॅप्चर्ड. मग जॉनाथन स्मॉल एकटा पडला आणि जेव्हा त्या नदीच्या किनारी पोचला जॉनाथन स्मॉल, तर आपल्याला कल्पना आहे त्याचा एक पाय लाकडी आहे, तो त्या चिखलामध्ये अडकला म्हणून त्याला फास्ट पलायन करता आलं नाही आणि अशा पद्धतीने शॉर्लॉक होम्स, डॉक्टर वॅटसन यांनी त्याला पकडलं. हावेवर द आयरन ट्रेझर बॉक्स इज एम्प्टी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो ट्रेझर होता तर तो आता काय कसा आढळून आला, एम्प्टी. मग नेमकं काय केलं असेल या जॉनाथन स्मॉलने त्या ट्रेझरसोबत. स्मॉल क्लेम्स टू हॅव डम द ट्रेझर ओव्हर द साईड ड्युरिंग द चेस. जेव्हा दोघांमध्ये पाठलाग सुरू होता त्यावेळेस जॉनाथन स्मॉल याने तो जो काही ट्रेझर होता तर तो पूर्णपणे फेकून दिला होता, निकामी केला होता. म्हणजेच थोडक्यात काय, त्याला असं वाटलं असेल की मला जर खजिना मिळत नसेल तर मी कुणालाही तो मिळू देणार नाही, म्हणजे तो पाण्यात त्याने फेकून दिला. स्मॉल कन्फेसेस दॅट इयर्स बिफोर ही वॉज अ सोल्जर ऑफ द थर्ड बर्ब्स इन इंडिया अँड लॉस इज राईट लेग इन अ स्विमिंग ॲक्सिडेंट टू अ क्रोकोडाईल. आणि मग पुढे जॉनाथन स्मॉल कबूल करतो की तो देखील ब्रिटिश आर्मी सोल्जर होता जो थर्ड बर्ब इंडियामध्ये सर्व्हिस करत होता. सर्व्हिस करत असताना जेव्हा तो स्विमिंगला गेला तर स्विमिंग करत असताना एका क्रोकोडाईलने त्याचा पाय तोडला. आफ्टर सम टाईम वेन ही वॉज अन ओव्हरसियर ऑन अ टी प्लांटेशन द इंडियन रिबेलियन ऑफ 1857 अकर्ड अँड ही वॉज फोर्स्ड टू फ्ली फॉर हिज लाईफ टू द आग्रा फोर्ट्रेस. आणि मग काय झालं, 1857चा उठाव, चांगली कल्पना आहे तुम्हाला. त्यावेळेस तो टी प्लांटेशन म्हणजे इंग्रज लोक जो काही चहाचा मळा किंवा चहाची शेती करायचे तर त्याच्यावर एक सुपरवायझर म्हणून त्याला नेमण्यात आलेलं होतं. आणि नंतर मग एकतर त्याला पळून जाणं त्या ठिकाणाहून, तो उठाव झाल्यामुळे स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी तो आग्र्याच्या किल्ल्यावर पळून गेला. वाईल standing guard one night he was overpowered by two Sikh troopers who gave him a choice of being killed or being an accomplice to waylaying a disguised servant of Raja, who sent the servant with a valuable fortune in pearls and jewels to the British for safekeeping. मग ज्यावेळेस तो आग्र्याच्या किल्ल्यावर गेटकीपर म्हणून त्या ठिकाणी गेला तर त्यावेळेस दोन सीख लोकांनी आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुला चॉईस देतो आम्ही, एकतर तुला मारून टाकू नाहीतर मग राजाने जो काही सर्वंट पाठवलेला आहे अतिशय मौल्यवान असा खजिना घेऊन ते ठेवण्यासाठी, तर त्याच्यावर दबा धरून तू काय हल्ला करायचा आहे. ओके, एकतर त्याला मार नाहीतर मग आम्ही तुम्हाला मारू. अशा पद्धतीने ते दोघंही सीख लोक त्याला ओव्हरपॉवर करतात. द रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस अँड द क्राईम वॉज डिस्कवर्ड. मग अशा पद्धतीने त्या खजिना लुटला जातो. त्या बिचाऱ्या राजाच्या नोकरला ते मारून टाकतात. म्हणजे रॉबरी पण होते, मर्डर पण होतो. ओके, आणि अशा प्रकारचा जो काही क्राईम झाला तर तो शॉर्लॉक होम्स शोधून काढतात. ऑल्दो द ज्वेल्स वेअर नॉट स्मॉल गॉट पेनल servitude on the Andaman island, and after 20 years he overheard that
John Sholto had lost much money gambling and cannot even sell his commission. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जॉनाथन स्मॉलला पुन्हा त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागतं अंदमान आयलँडवर. 20 वर्षानंतर जो काही जॉन मेजर शॉल्टो होता, तर तो गॅम्बलिंग वगैरे खेळायचा हे जॉनाथन स्मॉलला माहीत होतं. त्याचा फायदा त्याने घेतला आणि म्हणून आर्थर मॉस्टन आणि जॉन शॉल्टोला त्या ट्रेझर लुटण्यासाठी दोघांची मदत या जॉनाथन स्मॉलने घेतली. देअरफॉर ही विल हॅव टू रिझाईन. मग त्याला राजीनामा देण्याची वेळ त्या शॉल्टोवर आली होती. स्मॉल सॉ हिज चान्स अँड मेड अ डील विथ शॉल्टो अँड आर्थर मॉस्टन. आणि अशा पद्धतीने जॉनाथन स्मॉलच्या लक्षात आलं की अरे दोघंही गार्ड्सला पैशांची खूप गरज आहे आणि म्हणून या दोघांचा वापर आपण म्हणजे जे प्रिझन गार्ड आहेत कोण कोण, आर्थर मॉस्टन आणि जॉन मेजर शॉल्टो, त्या दोघांची हेल्प घेतली आणि तो ट्रेझर लुटण्यासाठी. शॉल्टो वुड रिकवर द ट्रेझर अँड इन रिटर्न सेंड अ बोट टू पिकअप स्मॉल अँड द सिक्स. शॉल्टोने काय करायचं होतं, तो ट्रेझर मिळवायचा होता आणि स्मॉल आणि सिक यांना घेण्यासाठी एक बोट त्याने त्या ठिकाणी पाठवायची होती. शॉल्टो डबल क्रॉस बोथ मॉस्टन अँड स्मॉल अँड स्टोल द ट्रेझर फॉर हिमसेल्फ आफ्टर इनहेरिटिंग अ फॉर्च्यून फ्रॉम हिज अंकल. आर्थर मॉस्टन या दोघांनाही मेजर शॉल्टोने धोका दिला, डबल क्रॉस केलं आणि स्वतः तो ट्रेझर घेऊन पळाला. आणि त्याला असं वाटलं की जणू काही माझ्या अंकलकडनंच हा प्राप्त झालेला खजिना आहे असं त्या शॉल्टोला वाटलं. स्मॉल वेजियन्स अँड 4 years later escaped the Andaman Islands with an islander named Tonga. After they both killed a prison guard, जॉनाथन स्मॉल याने शपथ घेतली की मी माझा बदला घेणार, या मेजर शॉल्टोला शोधून काढणार आणि म्हणून अंदमानच्या आयलँडवरनं त्याचा मित्र टोंगा आणि जॉनाथन स्मॉल दोघंही पळाले तिथल्या गार्ड्सला मारून. इट वॉज द न्यूज ऑफ हिज इस्केप दॅट शॉक्ड शॉल्टो इंटू हिज फॅटल इलनेस. मग झालं काय की जॉनाथन स्मॉल आणि टोंगा अंदमानच्या आयलँडवरनं पळालेले आहेत. हा निरोप लागल्याबरोबर मेजर शॉल्टोची तब्येत खराब झाली त्यांची ही बातमी ऐकून. का तर आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉनाथन स्मॉल मला शोधून काढणार, मला मारणार आणि या भीतीने मेजर शॉल्टोला हार्ट अटॅक आला आणि ते एक्सपायर्ड झाले. स्मॉल अराइव्ड टू लेट टू हिअर ऑफ द ट्रेझर लोकेशन but left the note which referred to the name of the pact between himself and his 3 Sikh accomplices. मात्र जॉनाथन स्मॉलला यायला उशीर झाला. त्याने त्या ठिकाणी ट्रेझरचं लोकेशन नेमकं कुठे आहे तर ते दोघंही मुलांना मेजर शॉल्टो सांगत होते. मात्र तिथे येण्यास जॉनाथन स्मॉल लेट झाले. आल्यानंतर लगेचच त्यांचा शॉकने मृत्यू झाला. परंतु त्या ठिकाणी असलेली एक नोट जी काय होती त्याच्यावर जो काही करार झाला होता या 4 लोकांमध्ये म्हणजे जॉनाथन स्मॉल आणि त्याचे इतर 3 साथीदार म्हणजेच 3 सिख लोक म्हणजेच ते आपले इंडियन होते. वेन बार्थोलोम्यू फाउंड द ट्रेझर स्मॉल प्लान टू ओनली स्टील इट बट. मग बार्थोलोम्यूला जेव्हा तो ट्रेझर मिळाला त्यावेळेस जॉनाथन स्मॉलने नियोजन केलं होतं की फक्त आपण तो लुटायचा. परंतु झालं काय, ही क्लेम्स मिसकम्युनिकेशन लेट टोंगा टू किल बार्थोलोम्यू ॲज वेल. मात्र मिसकम्युनिकेशन टोंगासोबत झाल्यामुळे बार्थोलोम्यूला त्या टोंगाने त्या पॉयझन थॉर्नने मारलं. स्मॉल क्लेम्स द आग्रा ट्रेझर ब्रॉट नथिंग बट बॅड लक टू एनीवन हू केम इन टच विथ इट. आणि मग शेवटी जॉनाथन स्मॉल हे कबूल करतात की आग्र्याचा खजिना ज्या ज्या व्यक्तीकडे गेला त्याच्या लाईफमध्ये ट्रॅजिक घटना घडली, बाकी दुसरं काहीही नाही. द सर्वंट हू वॉज मर्डर्ड म्हणजे जो सर्वंट तो आग्र्याचा ट्रेझर घेऊन आला होता त्याचा मर्डर झाला. शॉल्टो लिव्हिंग विथ फिअर अँड गिल्ट. मेजर शॉल्टो त्या भीतीने जगत होते. ओके, काहीतरी अपराध माझ्याकडनं झाला या भीतीने ते जगत होते. शेवटी हार्ट अटॅक येऊन ते पण मेले. अँड नाव ही हिमसेल्फ इज ट्रॅप. आणि आता स्वतः जॉनाथन स्मॉलसुद्धा पकडले गेले. म्हणजेच थोडक्यात ज्या व्यक्तीकडे ट्रेझर आला त्याच्या जीवनात दुःखद घटना घडली. इन स्लॅव्हरी फॉर लाईफ म्हणजे जेलमध्ये जीवन जगणार होते, शिक्षा झाली त्यांना. हाफ हिज लाईफ बिल्डिंग अ ब्रेकवॉटर इन द अंदमान आयलँड्स अँड द रेस्ट ऑफ हिज लाईफ डिगिंग ड्रेन्स इन डार्टमूर प्रिझन.
म्हणजे अंदमानच्या आयलँडवर असलेल्या त्या जेलमध्ये पूर्वी ब्रेक वॉटरचं काम त्यांना करावं लागलं आणि त्यानंतर आता डाटमूर नावाच्या प्रिझनमध्ये ड्रेन्स वगैरे ज्या काय असतात, ज्याला आपण नाला म्हणतो, तर ते खोदण्याचं काम त्यांना आता आयुष्यभर करावं लागणार आहे. म्हणजेच थोडक्यात ट्रेझर जवळ आला की ट्रॅजिक घटना त्या कॅरेक्टरसोबत घडली. मेरी मॉस्टन इज लेफ्ट विदाउट द बल्क ऑफ द आग्रा ट्रेझर. मेरी मॉस्टनला देखील खूप मोठा हिस्सा त्या ट्रेझरमधून मिळाला नाही. अल्दो शी विल अपॅरेंटली रिसीव्ह द रेस्ट ऑफ द चॅपलेट, म्हणजे तिला तो जो काही मोत्यांचा हार होता त्यातला एक एक मोती त्या ठिकाणी मिळाला, कारण ती प्रत्यक्षात त्या ट्रेझरच्या टचमध्ये आली नव्हती. जॉन वॉटसन फॉल्स इन लव्ह विथ मेरी and it is revealed at the end that he proposed to her and she has accepted. मग शेवटी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर जॉन वॉटसन मेरी मॉस्टनच्या प्रेमात पडतात, तिला प्रपोज करतात लग्नासाठी आणि ती त्यांचं प्रपोजल ॲक्सेप्ट करते. अशा पद्धतीने ह्या नॉवेलचा प्लॉट आहे. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या नॉवेलचं कथानक समजलं असावं. त्यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, तर तो मी नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.